नमस्कार गाववाल्यांनो, आता आपण जे असो ते घुमडे गावात असो, रात्रीचे 8:30 वाजलेले असत. तर आज आपण इलेलो असो गोंधळ बघू. कोकणातील गोंधळ कसो असा किंवा कसो असता, काय काय विधी केले जातं ते आपल्याक आता बहु गावतले असत. आपलो मित्र होय संतोष वस्त होय रावता. तर आता आपण त्याका यावच्या आधी फोन केलेलो, तर त्यांनी सांगितले की आता आम्ही जोगो मागतो, तर त्याच्यानंतरचे विधी असत ते तुका बहु गावतले. तू अनुच होय निघान ये लवकर, थोड्याच वेळात गोंधळ हे बघ. आता तुम्ही आवाज ऐकला, फटाक्याची आतिषबाजी करतात आणि संभळ पण वाजता. तर आपण लवकरच ते जाऊया आणि गोंधळाचे पुढचे विधी बघूया. चला तर मग. गाववाल्यांनो, आता आपण घुमड्यातल्या या पुलावर असो. बघा, हे लोखंडी पूल असा. पावसासाठी खाली बघता तुम्ही, तो खाली व्हाळ असा, याच्यातून पाणी खूप असतं, त्याच्यामुळे लोखंडी पूल केलेला असा. त्याच्या पुढे सरकारने काम सुरू केलेलं असा पक्को पूल होता. या पुलावरसून आता आम्ही उतरतो. बघा, गडग्यात पण ते लाइटिंग केलेली आहे. देवीचा गोंधळ मांडण्यापूर्वी काही ठराविक घरामध्ये जाऊन देवीच्या गोंधळासाठी जोगवा मागितला जातो. अशी ही गोंधळाची परंपरा आहे.
हे आमचे वस्त काका असत, पहिले मानकरी असत, ते ह्या गोंधळात प्रसाद देतात सगळ्या भाविकांका. तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती येते. कसलो कसलो प्रसाद असता, म्हणजे शाकाहारी काय मांसाहारी असता ह्या, आणि किती माणूस जेवतात ते सांगतले तुमका. गोंधळ असता 3 वर्षांनी एकदा. हा, तर आज देवासाठी आम्ही कोंब कापतो. त्या कोंब्याचा मग सगळ्यांना प्रसाद म्हणून देतो. बरोबर. प्रसाद मग वाडी दाखवल्यानंतर प्रसाद मग सगळ्या गावात देतो आम्ही येणार आहे भाविकांका. हा, शाकाहारी शाकाहारीवाल्यांका शाकाहारी, मांसाहारीवाल्यांका मांसाहारी. हा, म्हणजे बकऱ्याचा असता का कोंबड्याचा असता? कोंबड्याचा. कोंबड्याचा असता, गावठी कोंबड्यांचा असता. गावठी कोंबडा. आणि देवीक पण कोंब्याचं ह्या केलं होता का, बळी दिलं होता? हो, कोंब्याचं बळी दिलं होता. बघितलंय मी. तुंतुण्यावर त्यासाठी तुंतुन असतं ना. हो, बघितलंय मी. ते कोंबड्या केलेला होता. तुंतुण्यावर तो बळी देतात. ते तो एक बाऊस काढून ठेवतात. एक बाऊस फक्त उद्या जेवण करत असतो. हो, बघलंय. त्याच्यासाठी ठेवलेलं असतं. आम्ही कसं त्याचा शूटिंग घेऊ शकलो नाही. त्याचा युट्यूबवर दाखवलेला चालणार नाही. त्याच्यामुळे तर मला घेऊ गाव ना, बाकी सगळं आम्ही घेतले. तर आता आभारी असो आम्ही तुमचे, आमका माहिती दिल्याबद्दल. हे ते जेवणाचे टोप आहेत ना सगळे? जेवणाचे टोप आहेत. हे बघा, शाकाहारी सगळे हे जे मांसाहारी जेवण सगळं तयार झालेलं असा. फक्त आता गोंधळ उभं रावलो का त्याच्यानंतर वाडी दाखवणार. हा, त्यानंतर भाविकांना वाढणार. हा, वाडी दाखवलंस की त्याच्यानंतर वाढू सुरुवात. आणि जेवल्यानंतर गोंधळ उभं राहतो. आधीच उभं राहतो ना, म्हणजे ड्युटी पाजवतले आता. बरोबर. त्याच्यानंतर जेवण होतं. ड्युटी आता पाजवणार ते. बरोबर. सगळं पेटवणार ड्युटी आता. बरोबर. त्याच्यात वाडी दाखवून तेल बिल घातल्यानंतर जेवण. बरोबर. खूप छान. आपल्या प्रेक्षकांका बघू घ्या, खूप आवडताला. कारण कसं मुंबईवाल्यांका गोंधळ बरेचसे लोक आले. समजणार नाही गोंधळ काय हा. कारण 3 वर्षांनी येतात ना हे उत्सव. 3 वर्ष. त्याच्यामुळे हे बघा, चुली वगैरे मांडलेले होते. सगळं चुलीवर केलेलं जेवण असेल. कोणाला आलेल्या सर्व भक्तांचे एवढी मोठी राजन भगवान मालवणकर 2000, ध्रुव वस्त 1500, विजय अंकुश वस्त 1001, समीर अनिल वस्त 1200, सचिन पृथ्वी सचिन वस्त 500, आई भवानीच्या गोंधळाला आलेल्या सर्व भक्तांचे वस्त परिवारांकडून हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. काही दिवसाचा घालू काय मी
भवानी माते वस कुटुंबाची कुलस्वामिनी भवानी माते त्याचप्रमाणे आज वस कुटुंबाची आज मूळ भूमिका देवता एक ठिकाणदार देवता आंबोसचा जवळदार महाराजा राजसत्ता पूर्वसत्ता 12 पादाचा मानकरी या ठिकाणी वस कुटुंबात जी काय खोटी मारून आज मटे रचवलेली आहे त्या रसाच्या लेकरांनी या ठिकाणी देवीचा त्रैवासी गोंधळाचा आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी देवीचा मान भरून देवीची यथासांग पूजा अर्चा केलेली आहे. या ठिकाणी माशात कटवण्याची वेळ झालेली आहे. तरी या ठिकाणी कळत नकळत लेकरांच्या हातून चूक आपला झाली असेल तर क्षमा कर. जो काय कामधंदा नोकरी धंदा उद्योग व्यवसाय करतात त्यामध्ये भरभराटी करून दे. सर्व लेकरांचा नंतरचा गोकुळ वाटा कर. जे काय तुझ्या मनोभावे सेवा केली ते मान्य करून घे. आणि हा त्रैवासी गोंधळ आयोजन केले आपले परिपूर्ण आपल्या होऊन दे असं विनंती करून गोंधळाला सुरुवात करत आहोत. स्वप्नील भाई कुठे आहेत?